काया साथ नहीं देती, बुढ़ापा में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. मग तेथे न चले काही. स्थान भ्रष्टा न शोभनते नखा न शोभनते नरा न शोभनते केसाहा. एकदा बरं का भाऊ, भगवान शंकराकडे भगवान विष्णू आले, त्यांच्या साधनावर आले. पितांबर सेला कैचा गगणी झळकला, गरुडावरी बैसुनी माता कैवारी आला. गरुडावर बसून आले भगवान विष्णू आणि महादेवराव स्वागताला सामोरा गेले. तेव्हा भगवान शंकराच्या गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. कोणावर? गरुडावर. गरुड म्हणला, जय हरी, लेका तू परईच्या बाहेर भेटला पाहिजे होता उसात. तुझा ब्रेकफास्ट केला असता, पण तुला माहिती आहे रे पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता माझं गरुड काही करू शकत नाही, तुझी ताकद नाही रे. जानामी नागेंद्र तव प्रभावम, कंठे स्थिते गर्जसी शंकरस्य, स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. तिथे नक्र स्वस्तान मासादे, बाहेर आला की त्याचं शेपूट धरून कुत्रेही ओढत नेतात. कासव पाण्यात राहतो, बाहेरही येतो. बेंडूक पाण्यात राहतं, बाहेरही उड्या मारतं. मासा पाण्यात राहतो माऊली, डांबरी रोडला येतो पण सायकलला लटकून येतो. हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. एकदा पाण्याच्या बाहेर निघला की तडफडून मेलाच. याला म्हणतात अनन्य. उरग मकर दादुर कमठ जल जीवन जल गेह, तुलसी कहे क मीन को है साची लो सनेह. मास्या इतके बाकीचे जलचर अनन्य नाही का? काही काळ पाण्याशिवाय त्यांचा व्यवहार चालतो. मासा पाण्याच्या विरहानं तडफडून मरतो. याला अनन्य म्हणतात. आणि मग अनन्य असल्यामुळे होतं काय? जो जाको शरण रिगे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. किती अनन्य. जन्मभर पाण्याशी संबंध आहे गुट्टे महाराज, नवल नाही. मेल्यावरही पाणी. माशाचे काटे धुण्याकरता माऊली पाणी जास्त लागतं. तुम्हाला कसं काय माहिती? मी सांगतो बरोबर, तुम्ही ऐकत राहा. शिजवण्याकरता पाणी जास्त लागतं, आणि ज्याने खाल्ला त्याला रात्रभर तहान लागती म्हणतात. विभीषणजी, काही गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे, थोडंच आहे काही. संसारिकाची फजिती पाहून कळतं यांना केवढं दुःख आहे. बस काय अनुभव काय, तर काय लग्नच करून पाहायचं का? त्यांची फजिती पाहायची, समजायचं संसार दुःखमुळं. तुम्हाला कसं माहित? विठ्ठल लिहिलेलं वाचून दाखवलं मी. मीन काटे जल धोइये, खाते अधिक प्यास, मोयहू प्रीती आस की रहीमन प्रीती की आस. मीन काटे जल धोइये. रहीमन मुसलमान संत आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे इतकं बारीक चिंतन केलं रहीमन बाबांनी. किती? अरे ते बँड वाजतो का नाही लग्नात, सर्वांना तो माहिती आहे. पण रहीमनजीचं चिंतन सांगतो. ते नवरदेवाला सावध करतात. ए नवरदेवा, तो बँड वाजतो, त्याचा अर्थ ऐकला का तू? काय? रहीमन विवाह व्याधि है. रहीमन विवाह व्याधि है, बच सके तो बच जाए, पग में बेड़ी डाल रहे ढोल बजाए बजाए. ऐकलं कधी? तो रहीमन सांगितला मी. विठ्ठल तुम्ही बँड ऐकून पाहून अनुभव घेऊनही माहित नाही. ते रहीमनजीनं लिहिलं, तुम्ही म्हणता तुम्हाला काय माहित? जरा वाचन करा, मग कळतं ते. विठ्ठल विठ्ठल बजा बहा. रहीमन विवाह व्याधि है, बच सके तो बच जाए, पग में बेड़ी डाल रहे ढोल बजाए बजाए. ते रहीमन. कसं? मीन काटे जल धोइये, खाते अधिक प्यास, मोहिव प्रीती आस की रहीमन प्रीती की आस. जन्मभर संबंध पाण्याशी. मग झालं काय? उलटा पोहतो मासा माऊली. अजून हे आमचे महाराज लोक सांगतील, अनुभव त्यांनी पाहिलेले आहेत. आळंदीचा मासा देहूला पोहत जातो इंद्रायणीत उलटा. बरं, ते 22 फुटावरून पाणी पडतं सिद्धपेठाच्या बंधाऱ्यात. त्या पाण्यातून असं वर जातं. ते 1 फुटाचा मासा वर जातो
तिथं हत्ती उभा होता 12 फूट उंचीचा. त्यानं विचारा फूट भरला मासा तवा देऊला. पठ्ठा 12 फूट उंचीचा हत्ती आहे. टाकली उडी, बिगर तिकीट हिंदी महासागर. मासा उलटा पोहत गेला आणि हत्ती सरळ वाहून गेला का. जो जाको शरण रिगे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. म्हणून महाराज म्हणतात हे बरं झालं बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, सगळे बरोबर करू. हे आमचे सगळे गुणवान लोक म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि ही विद्वान मंडळी आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. वाचलं का वकील साहेबाचं पुस्तक वाचलं? गावचाच आहे कोण वाचतंय म्हणा. एकदा वाचून पहा. आपल्या अंबाजोगाईवर लिहिलं ना ते. आम्ही 3 वेळा पारायण केलं त्या पुस्तकाचं. वेळ मिळते बरोबर तिथे कळते मग विद्वत्ता. ठीक आहे, आम्हाला स्वाभिमान आहे तुमचा. ही सगळी वेद बसवायचं आहे. भाऊ आमचेच आहे. शेवटची चाल कॅन्सल करतो, चाल भाऊची होईल. शेवटचे 10 मिनिटची चाल भाऊची होईल. चाल समजली तुम्हाला? ही मराठी आहे ते एकाने जाऊ द्या, ते नाही सांगण्यासारखं. जाऊ द्या. तुम्ही चाल म्हणा, तुम्ही चाल म्हणा, तुम्ही चाल म्हणा. तो म्हणला मी चाल म्हणतो पण ती येत नाही. हे मराठी कुठे जाते पहा. जाऊ द्या, जाऊ द्या, फिरू नका. कळलं असेल तुम्हाला. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे शेवटी. पण आता इकडचे गुणीजन राहिले ते इकडे एक राहिले, इकडे एक मधली चाल घेऊ आपण बरं का. भारत महाराज विठोबा रखमाई नंतर मधली चाल आणि मग बरोबर 7 मिनिट 11ला कमी आहे मग भाऊची चाल. भाऊची चाल म्हणजे तुमचे सगळ्याचे आभार मानणे, ऋणनिर्देश करणे वगैरे. आणि मग जय विठ्ठल होईल तेव्हा 11 वाजतील. अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता सर्वांनी हात वर करा. सर तुम्ही विद्यार्थ्यांना सांगता पण आम्ही तुम्हाला म्हणजे हात वर करा. एवढे हात घे रे बाबा, दुखायच्या आधी घे भाऊ. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई. कुंडली कबरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगन्माता दुर्गा माता की, जगमित्र नागा महाराज. श्री हरिभक्तपरायण मुरली अण्णा मुंडे डाबे त्यांना साथ देतील श्री हरिभक्तपरायण कैलास महाराज मुरकुटे. अण्णा हे मुरलेलं लोणचं आहे. आवाज दे, आवाज दे. वा वा. कुळीची ही कुळ देवी, कुळीची हे 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 कुलदेवी देवी.
शरण गेलो परवे झाले शरण गेलो कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतानी, पण एवढ्यावर थांबलो नाही. त्या दैवताला मी काया वाचा म्हणे शरण गेलो, हे बरं झालं. बरवे झाले शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. अहो पण शरण गेलो शरण गेलो, शरण जाण्यासाठी
समान सत्ता पाहिजे. साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही वकील साहेब. एखाद्या माणसाला झोपेतून जाग आल्याला पाणी प्यायची सवय असली ना भाऊ, ते तयारीने झोपतं. उशाकडे स्टूलवर तांब्यात, त्याच्यात पाणी फुलपात्र, झोपलं, झोपेत पडलं स्वप्न, स्वप्नात लागली तहान. अख्खा परळी तालुका फिरत होतं स्वप्नात, पाणी पाजा मरतो, पाणी पाजा मरतो, पाणी, अरे पाणी लांब आहे का, अरे का उशाकडे पाणी आहे तांब्या भरून. मग का फिरतं? हा सत्ता भेद आहे. तहान स्वप्नातली आहे आणि पाणी जागृतीतली आहे. लक्षात घ्या, समान सत्ता पाहिजे व्यवहार साधक बाधक होण्यासाठी. नंतर ते माऊलीची एक ओवी आहे, स्वप्नीच्या घायाया वखद चेवची धनंजया. स्वप्नामध्ये वरटते, वाचवा चाकूचे वार झाले, रक्ताच्या थारोळ्यात पडलो, वाचवा रक्ताच्या थारोळ्यात. स्वप्नात ज्ञानोबा आहे काय, हे पेशंट कोण्या दवाखान्यात न्यायचं? माऊली म्हणतात पेशंट कुठला आहे? स्वप्नातला आहे, दवाखान्यात नेऊ नका. दुरुस्त कसं होईल? एक थोबाडीत ठेवून द्या. स्वप्नीचे चेविले जाईल लया, स्वप्नीचे चेविले जाईल लया, स्वप्नीचे जाईल लया, जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेविले जाईल लया, स्वप्नीचे चेविले जाईल लया, स्वप्नीचे चेविले जाईल लया. चैले स्वप्नीच्या घायाळा वखद चेवची धनंजया. जाग झालं की तसंच हे सत्ता. मग स्वप्नात फिरतय, पाणी पाजा मरतो, पाणी, त्याची तहान केव्हा जाईल? त्याला परळीला स्वप्नात एक वॉटर बॅग वाला भेटलं पाहिजे, त्यानं याला पाणी पाजलं पाहिजे, ते गटागटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली, मग पाणी स्वप्नातलंच पाहिजे. तहान व्यवहारातली, मग पाणी उशाकडचं पाहिजे. साधक बाधक व्यवहार होण्यासाठी समान सत्ता पाहिजे. आणि तुम्ही आता 10:30 वाजून गेले तरी शरण गेलो शरण गेलो. शरण जाणारच कसे तुम्ही? का रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझे रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निर्गुण तुझे रघुराया. नहीं वर्ण छाया, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण तुझी रघुराया. नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण तुझे रघुराया. हे ज्याचं वर्णन आहे. काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पायी, रंग नाही रूप नाही आणि शरण गेलो शरण गेलो. अरे हे व्यापक वस्तू हरवतही नाही, ते दिसतही नाही. असं वाचलं का पेपरला मुंडे सर? परळीचा वारा हरवला, अंबाजोगाईच्या स्टँडवर सापडला. तसं ज्याला आकार नाही, रूप नाही, रंग नाही, शरण गेलो शरण गेलो. महाराज म्हणतात हे मान्य आहे, त्याला रंगही नाही रूप नाही, पण आमचे वारकरी हरिदास संत हट्टाला पेटले आणि बळेच रूपाला रूपा बळे, रूप बळे,
रूपा बळे आचारी रूपा बळे करुणी खरे हरिदासी करुणी खरे हरिदासी बरनाल शरण गलो बरनाल शरण गलो आणि लिही रूपा बळे किंवा आणि लाही रूपा बळे, बळेच रूपाला आणलं कोणी? हरिदासानी आणलं. आणावं लागतं वकील साहेब देवाला, यावं लागतं जीवाला, येत असतात ते संत. यालाच वेगळे शब्द आहे, स्वेच्छा, अनिच्छा, परेच्छा. स्वतःच्या इच्छेनं ही स्वेच्छा, इच्छा नसताना येणं अनिच्छा, आणि दुसऱ्याच्या इच्छेनं परेच्छा. एखाद्या वेळेला अरे तू तर म्हणत होता मेलो तरी दरवाजात जाणार नाही त्याच्या, आणि माझ्या आधी पंक्तीत हजर, येतच नव्हतो. मग गावगाडा आहे, आपल्याही मुलीचं लग्न महिनाभराने आहे, नको गावगाड्यात विरोध म्हणून आलो. इच्छा नसताना आलं, हे अनिच्छा. एखाद्या वेळेला अरे बाता मारत होता, येत नाही जेवायला, येत नाही जेवायला, आणि माझ्या आधी पंक्तीत येतच नव्हतो, मग भाऊनं आणलं, म्हणजे हे परेच्छा. येत नव्हतं पण हाताला धरून आणलं, हे परेच्छा. कधी कधी घरमालकच फिरतो पंक्तीत, नमस्कार, अहो खरंच बॉस तुम्हाला निमंत्रण द्यायचं विसरलो, तरी तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून ना आमच्या घरी जेवायला आला. तो म्हणला मला निमंत्रण कशाला पाहिजे का, मला वेगळे समजता का तुम्ही? तुमच्या घरी जेवण असल्यावर मी येणारच. हे स्वेच्छा. यालाच कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र 3 विभाग केले ना गोपिकांचे, बस तो इथे बसतय. कोणी सुना, पूर्ण स्वातंत्र्य त्याला म्हणतात सासू. अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य त्याला म्हणतात लेक. पूर्ण पारतंत्र्य त्याला म्हणतात सुना. मावल्या चांगला ऐका, हे सासू म्हणजे काय समजता तुम्ही? दिवसभरात एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते आसू, तिला म्हणतात सासू. आता इथे परईच्या सासवांना नम्र प्रार्थना आहे, काय मिळतं ते कुरकुर न करता मुकाट्यानं खाऊन घेत जा, नाही तर वृद्धाश्रम तयार आहे. ते गेला जुना काळ. पूर्ण पूर्ण स्वातंत्र्य. हम करे सो कायदा, पूर्ण स्वातंत्र्य. मुलगा आणि वडील बाहेर बसले होते पेपर वाचत, आणि 3 जणी स्वयंपाकघरात होत्या. मोठं भांड काचेचं पडलं आणि फुटलं, आवाज झाला. वडील म्हणाले, 60 वर्षाचे वडील 30 वर्षाच्या मुलाला, बाळासाहेब कोणी भांडं फोडलं बरं? 3 आहे घरात, तुमची पत्नी आहे, तुमची बहीण आहे, तुमची आई. बाळासाहेब उठले नाही. 2 मिनिटांनी, अरे बैरा आहे का काय, कोणी भांडं फोडलं? एवढा आवाज झाला स्वयंपाक घरात, 3 जणी आहे, तुझी आई, तुझी बहीण, तुझी पत्नी. तरी उठला नाही. अरे तुला ऐकायला येतं का नाही, भांडं कोणी फोडलं? तिथंच उभा झाला बाळासाहेब. इथून सांगू का पप्पा? काय भांडं कोणी फोडलं सांग. मम्मीनं. तुला कसं माहित? साधं गणित आहे पप्पा. भांड्याच्या आवाजानंतर आवाज झाला नाही, आईशिवाय फुटलं नाही. बाबा माझ्या बायकोनं भांडं फोडलं असतं तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. एवढी घटना घडून घर शांत. बैस भाऊ कळलं मला. बैस काय हे पूर्ण, याला म्हणतात सासू. बरं का भाऊ, सासू पूर्ण पूर्ण पारतंत्र्य असतं ते सुनेला. तिच्या घरातले कोणी कीर्तनाला जात नाही, पण तिच्या आवडीचा तिच्या माहेरी येणारा महाराज त्या सप्ताहामध्ये आलेला असतो. मग ती सगळे उरकायचा प्रयत्न करते. सायंकाळपासून सासू लक्ष ठेवूनच आहे. 8:45ला सासूचं जेवण, सासऱ्याचं जेवण अंथरून पांघरून सगळे झाल्यानंतर, आणि मग हळूच म्हणते, सासूबाई ते आमच्या माहेरी यायचे महाराज, त्यांचं कीर्तन आहे, फुलचंदजी कराड साहेबांनी ठेवलं, जाऊ का? बाई घरात जाऊ का? झाली का म्हातारी? कोण जातं का आपल्या घरातलं? झालं, बसली नाही जात. हे पूर्ण पारतंत्र्य. पण अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य लेकीला असते. लेक माहेरी आली म्हणजे विचारल्याशिवाय जात नाही, आणि हो नाहीची वाट बघत नाही. तिची शब्द बघा आल्यावर, आई काय ताई, मैत्रिणीकडे जाते बरं का, जाऊ का नाही म्हणत, जाते बरं का, म्हणजे विचारल्याशिवाय गेली नाही, परवानगीची वाट बघितली नाही. अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य. कसं
यावं लागतं, येत असतात आणावं लागतं. यावं लागतं जीवाला आगा कर्मे जै उरावे, तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे, येत असतात ते संत आणि आणावं लागतं देवाला. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणिले पंढरीसी. वैकुंठचा देव आणिला भूतळा, म्हणून इथे आणिली ही रूपा बळे, बळेच रूपाला आणलं. कोणी? हरिदासाने. काय वापरलं साधन? खळे. हा एक मजेदार शब्द आहे. खळ. खळ म्हणजे ज्वारीचं बाजरीचं खळ नाही. खळ म्हणजे दुष्टही नाही. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. इथे खळ म्हणजे हट्ट घ्यायचा आहे. हट्ट ते तुमच्या परिचयाचे शब्द आहे. एखाद्या वेळेला तिला कळतं आता कीर्तनाला जावं, बाळ घरी ठेवलं तर सांभाळायला कोणी नाही, कीर्तनात नेलं तर रडल्याशिवाय राहत नाही. काय व्हायचं होऊ द्या, पण ती बाळाला घेऊन कीर्तनाला येते. बुवाचा पहिली चाल होऊन तुकाराम महाराज काय सांगतात सुरू झालं की त्याचं रडणं सुरू होते. बाळाचं रडणं सुरू झालं की भोवतालच्या आडव्या नजरेनं डोळे लाल करून, कशाला आले कोणाच माहिती, चाललेली लेकराला घेऊन उठणं म्हणाव ती त्यांचं सांगतो. ती लाजून जाते बिचारी. जाणं तिकडे, तू ऐकत नाही, गप कर त्याला. खूप प्रयत्न केला आबाई, मग काय झालं? ते खळीस आलं. खळीस आलं. आता मला उठून गेल्याशिवाय गत्यंतर नाही. खळीस आलं म्हणजे हट्टाला पेटलं. तसं करुणी खळे हरिदासी. हरिदास हट्टाला पेटले आणि अरूप असणाऱ्याला बळेच रूपाला आणलं. आणले ही रूपा बळे जमते बरोबर. करुणी खळे हरिदासी. आता आमची दोघांचीच वेळ आहे. 8 मिनिट माझ्या आहे आणि 10 त्यांचे आहे. हिशोब बरोबर, अजिबात काळजी करू नका. राहिले आमचे गायक तर पुढच्या वेळेस पाहून घेऊ. सगळे थोडे थोडे घेतलंच आपण नामदेवराव. तिथे साहेबांच्या पुण्यतिथीला सगळ्याच घेतले. एवढे 10-15 होते तरी बरोबर सगळ्या चालीन ते सगळे. पखवादे 5-7 होते. यांचा मोठेपणा पहा. अर्धा तास वाजवला भारत बुवा, दुसऱ्याला देतो, ते तिसऱ्याला देतं. हा अंतकरणाचा मोठेपणा आहे ना. तर काही ठिकाणी मोठा मृदंगाचार्य असतो पण ते बारकच उठत नाही. आपला संप्रदाय एकमेकाला आहे की नाही. कीर्तनकाराच्या गळ्यातला विना विनय करायला, ही आपल्या देवाणघेवाची पद्धत आहे. असो, ते तिथलं सांगतो मी. आता मोठेपणा दाखवा सगळ्या वेळ. तुम्हाला तर आहे विश्रांती. आम्ही रात्रभर चाललो भाऊ. श्रीरामपूर कुठं आहे? शिर्डीच्या जवळ. ते 10 ते 12 करून पुन्हा उद्या वेळ वाचवायसाठी चपात्या आता सांगितल्या हातावर देणे, त्याच्यावर ते टोमॅटोची चटणी, कारण ते लिक्विड चालत नाही. भिकारी खातात ना तसं चालतं. तर वेळ वाचते. जेवायला अर्धा तास बसलो की 50 किलोमीटर प्रवास कमी होतो. ते पुढचं जाऊ द्या. जन्मभर सांभाळली मी वेळ, अजून काही चुकली नाही ना. माऊलीकडे तर घरून आलो, पहाटे 4ला उठलो, तरी त्यांच्या धर्मपत्नीचं तुम्हीच पाहिजे बाबा. आता त्याला काही इलाज आहे? तुम्हीच पाहिजे. 3 वाजता करा पण तुम्हीच पाहिजे. ते जन्मभर संबंध सांभाळले. आमच्याही घरी सुखदुःखात माऊली हे ते सगळे आलेलेच आहे. असं एक आणिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. आणि रूपानंतर नाम असतं भारतजी. नाही तर हे तुम्ही पहा. थोडं पंचीकरण 1-2-3 ते चालते म्हणतात. त्यांच्या आवडीचा विषय आहे ना. हे शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 विषय सर्वांना माहिती आहे. शब्द हा आकाशाचा आहे, स्पर्श वायूचा आहे, रूप अग्नीचा आहे. आणिला हे रूपा बळे. तिथून पुढे सुरू होते. रूप तिथपर्यंत, तिथून वर दोन्ही भूताला रूप नाही, वायूलाही रूप नाही, आकाशालाही रूप नाही. जन्म आकाशापासून झाला तो वायूचा, वायूपासून जन्म झाला तो अग्नीचा, अग्नीपासून जन्म होतोय तो पाण्याचा, आणि पाण्यापासून जन्म झाला तो पृथ्वीचा. हा उत्पत्ती क्रम आहे. म्हणून ज्याचे त्याचे गुण आहे. शब्द आकाशाचा, स्पर्श वायूचा, रूप अग्नीचा, रस पाण्याचा, गंध पृथ्वीचा. हे थोडंसं लक्षात राहील ना. ना ते हे उतरंडी जाईल घसरून. यग गेलं की बिघडलं सगळं. आता मी कॉलेजला प्रोफेसर आहो, तुम्ही कॉलेज कुमार आहात. 1-2 गंमत आपली. 2 मिनिट बरं का मुंडे सर, 2 मिनिट. मग बापाचा गुण मुलात उतरतो का नाही भाऊ? काही तर न पाहता तुम्ही अमुकाचे चिरंजीव का? कसं काय? अगदी तसाच चेहरा, तसाच रंग, तेवढीच उंची. हो बरोबर ओळखलं तुम्ही.
कारण गुण उतरतात. तसं आकाशापासून जन्म वायूचा झाला, वायूमध्ये 2 गुण आले, वायूचा स्वतःचा स्पर्श गुण आणि आकाशाचा शब्द. म्हणून वारा व्हायला लागला की सू 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 आवाज होतो, तो शब्द आकाशाचा आहे आणि स्पर्श जाणवतो हा त्याचा स्वतःचा. चला पुढे. आता जन्म झाला वायूपासून अग्नीचा. अग्नीचा स्वतःचा रूप गुण आहे, अग्नीच्या बापाचा वायूचा स्पर्श गुण आहे आणि अग्नीच्या आजोबाचा आकाशाचा शब्द गुण. 3 आले अग्नीमध्ये. म्हणून अग्नी पेटल्यावर आवाज होतो, शब्द आकाशाचा. हात लावा चटका बसतो, स्पर्श वायूचा. आणि पेटल्यावर दिसतं रूप, हे आणीलाही रूपाबळी. तिथून पुढे चालू आपण. होते बरोबर होते ते बरोबर. मग अग्नीपासून जन्म पाण्याचा झाला. पाण्याचा स्वतःचा रस गुण आहे. पाण्याचा बाप अग्नी असल्यामुळे त्याच्यात रूप गुण आहे. पाण्याचा आजोबा वायू असल्यामुळे स्पर्श गुण आहे. पाण्याचा पंजोबा आकाश शब्द गुण. असे 4 गुण पाण्यामध्ये आहे. पाणी ओतलं की बुडबुड 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 वाजतं, हा शब्द आकाशाचा. हात लावला थंड जाणवतं, स्पर्श वायूचा. फळांच्या द्वारा आपल्याला रस मिळतो. आणि दुसरं एक काळशार पाणी डोळ्याला दिसतं, हा अग्नीचा रूप आला. आता यापासून धरणी जन्माला आली. मग धरणीचा स्वतःचा गंध आहे. मृगाचा पाऊस पडला की सुगंध सुटतो, मातीचा हा गंध पृथ्वीचा गुण आहे. आणि मग मृगगंध आणि मृदगंध म्हणजे मातीचा सुगंध. मग पृथ्वीचा जन्म झाला कोणापासून? पाण्यापासून. मग रस पाण्याचा गुण उतरला, फळाच्या द्वारा आपल्याला मिळतो. आणि मग पृथ्वीचा आजोबा कोण? अग्नी. मग रूप गुण पृथ्वीत आला. काळीशार जमीन दिसते, कुठं तांबडी दिसते, हा रूप अग्नीचा आहे. आता पृथ्वीचा पंजोबा वायू स्पर्श गुण आला, म्हणून कुठे मऊ स्पर्श जाणवतो धरणीचा, तर कुठे कठीण स्पर्श वायूचा आहे. आणि भूकंप झाला आणि घर पडलं म्हणजे आवाज होतो, हा शब्द गुण आकाशाचा. हे पंचीकरण. म्हणून लय असा आहे, पृथ्वी पाण्यामध्ये, पाणी अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये. पण उत्पत्ती आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आता रूपाला सुरुवात कुठून झाली? अग्नीपासून. तिथून रूप आल्यानंतर नाव ठेवण्यात येतं. नाही तर रूप नाही त्याशी ठेवेले नामन लटकाची भ्रम वाढविला. नाही तर याला माहिती होतं बाळ जन्माला येणार आहे म्हणून ते पळत लुंगी बण्यावर, ब्राह्मण का काय का घरी? हो आवणार. अहो पंचांग पा, नाव ठेवायचं बाळाचं. ब्राह्मण बोवाने बसायला दिलं, चहा दिला. सांग काय बाळ झालं मला? अरे चांगलं आहे, चंद्रबळ, शुभ मुहूर्त, दिवस चांगला आहे. ते नंतर 10 मिनिट राहिले, पालायला लावू नका. नाव काय ठेवायला सांगा. अरे पण तू आधी सांग ना, मुलगा झाला का मुलगी? ते नाही बघितलं काका. मग रडणं ऐकून तुझ्या बापान ठेवलं का रडण्यावर नाव? अरे आधी जा, रूप बघू नये. मुलगी आहे का मुलगा? आणि मग सांगतो नाव पिंट्या का पिंटी. म्हणजे आधी रूप आहे, नंतर नाम आहे. आणीलाही रूपा बळे, याला बळेच रूपाला आणलं. रूपाला आणल्यामुळे नाम ठेवण्यात आलं आणि नामाच्या आनंदात आम्ही नाचायला लागलो. तुका माने सभाग में, तुका माने सभाग में, तुका माऊली भजन होईल, नंतर जय विठ्ठल होईल. त्यानंतर सगळे टाळकरी महाराज आमचे खाली बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. आणि मग नामदेवराव सांगतील कसं पुढचं नियोजन. अजून 10 मिनिट राखीव ठेवलेलं आहे, तुमचा जास्त त्रास नाही. बरोबर त्याप्रमाणे होईल. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम. बाकी नाद करायचा नाही.
ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे वाकुळे उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मिया तुला करा क्षमा पराधार तुका म्हणे ज्ञानेश्वर का पाया पैकी क्षमा पराध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. सर्व बसा खाली. विनेकरी बाबा, टाळकरी बाबा बसा खाली, बसा सगळे. बसलेल्यातलं कोणी उठू नका, बोला. आध्यात्मिक राजकीय सामाजिक सेवेला आपलं जीवन समर्पित करून जनकल्याणाचा वसा हाती घेतलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनापती यांच्या सामाजिक सेवेच्या संकल्पनेतून 13 वर्षापूर्वी सुरू झालेल्या सार्वजनिक दुर्गोत्सव कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय फुलचंद भाऊ कराड साहेब, आपणास विनंती. आपण रमन्ते योगिनो यत्र नित्य आनंदे चिदात्मने तस्य रामपदन्यासो परब्रह्म भिधीयते. राम केवळ राजपुत्रच नाही तर ते एक ब्रह्म आहे. ज्या रामस्वरूपाला योगीजनही रममान होतात असा नित्य आनंद देणारा आत्म्याचा आत्मा आत्मस्वरूप अशा पदाला राम म्हणतात. अशा या प्रभू श्री रामचंद्राचं श्रीराम कथेद्वारे अविरत स्मरण गुणगान करणारे रामायणाचार्य श्री हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर परमपूज्य महाराजांचे आपण ऋण व्यक्त करायत. आदरणीय भाऊ. श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं महाराजांनी सांगितलेलंच आहे की गेली 12 वर्ष, हे 13वा वर्ष आहे. महाराज हे 13वा वर्ष आहे. या प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही दुर्गा उत्सव साजरा करतो आहोत. मला नाद आहे या गोष्टींचा. मी मूळ राजकारणी, पण अध्यात्माची भयंकर आवड आहे. ती कशामुळे ते बी सांगत. हे रोजचे श्रोते वेगळेच आणि आजचे वेगळेच बघा. आज कोणी शिट्टी बी मारी नाही, कुणाला खाली बी बसावं म्हणायचे लागत नाही, नाचू नका बी म्हणायचं लागत नाही. पण माझा कार्यक्रम महाराजांनी ओळखलेत. त्यांनी बघितलं की भाऊंनी, फुलचंद कराडांनी सर्वसमावेशक असे कार्यक्रम ठेवलेत. भीमगीत असल, कव्वाली असल, जागर असल, देवीचा कीर्तन असल, सारे. मग सगळ्या श्रोत्यांसाठी मला बी जरा अभ्यास आहे ना, कुणाला काय द्यायचं त्याप्रमाणे मी देतोय. हा कार्यक्रम पहिल्या वर्षी आमचे आदरणीय नेते, लोकनेते मुंडे साहेबाच्या हस्ते मी सुरू केलेला आहे, इथं उद्घाटन करून. आणि म्हणून मी ठरवलंय, देवी मातेला एकच मी मागतोय, एकच, की हे देवी माते, तू मला एवढाच आशीर्वाद दे, तू मला यासाठीच आशीर्वाद दे की हा तुझी सेवा अखंडपणाने फुलचंद कराड यांनी करू दे, आणि या लोकांचं मनोरंजन आणि या लोकांचं आध्यात्मिक बळ वाढू दे. ही परळीची संस्कृती आहे. आता महाराज म्हणाले नाद करायचा नाही. कुणाचा करायचा नाही माहित नाही हो. नाही, खरंच महाराज म्हणते फुलचंदजीचा आपला नाद नाही करायचा हो. कशासाठी? दानशूरसाठी, अन्नदानासाठी. मी पैसे बी कमीत नाही, महाराजांना माहित आहे. मी गुत्तेदारी करीत नाही आणि मी काही व्यापारही करीत नाही. होय माऊली, मी जे करतो ते तुमच्यासाठी. ते एक आमदार आलेत शिंदे साहेबाच्या गटात, आता ते सांगोल्याचे, हा जाऊन आलात. शहाजी पाटील, काय डोंगर, काय झाडी, ते जाऊ द्या. पण शहाजी पाटलाच्या बायकोनी महाराज
शहाजी पाटलाच्या बायकोनी जेव्हा मुलाखत दिली तेव्हा त्यांनी सांगितलं 600 एकर जमीन होती माझ्या नवऱ्याला, सारी विकली, आता 200 एकर ठेवली. माझ्या आजोबाला बी होती ना 200 एकर, मला बी वाटून आलेली 150 एकर. माझी बायको बी म्हणती आता काही ठेवतंय का नाही किंवा. एकच गोष्ट सांगेल महाराज, तुम्ही म्हणालात की हनुमानजी लंकेत गेले आणि त्यांना एकच वृंदावन दिसलं, त्यांना एकच वृंदावन दिसलं आणि ते होतं बिभीषणाचं घर. ते कुणाचं घर होतं? बिभीषणाचं. आणि मग त्या बिभीषणाला रावणाला मारल्यावर, युद्ध जिंकल्यावर राजावर कुणी बसविलं? तर रामाने बसविलं. आता माझा राम तर निघून गेला महाराज, मला कोण गादीवर बसविल? माझा राम निघून गेला, पण हे बी रामच आहेत ना. हे कोण आहेत? कोण आहेत? रामरावजी ढोक महाराज, म्हणजे आमचे या जमान्यातले रामच. माशाचं वर्णन तुम्ही सांगितलं. इथं बसलेले 12चे 12 आहेत, त्यांना वाटत असेल महाराजांना मासा कसा माहिती आहे, किती तेल टाकावं, कसा तळावा, कसं चव आहे, मग रात्री तहान कशी लागते. अरे काय येड्यांनो, त्याला काही खावंच लागतंय असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यावर जग चालतंय आणि सर्व गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या आहेत. मग ज्ञानेश्वरापेक्षा काही कमी ते सध्याच्या जमान्यात लिहिलंय का नाही? माऊली, ओ पाटलोबा महाराज, गिरी महाराज, आंधळे महाराज, भरत गुट्टे महाराज, काय लिहिलं? सगळ्या गोष्टी लिहिल्यात आणि जे लिहिलंय ना ते आत्ता घडायलंय. पोर किती दिवसाला वर मागल इथपासून ते काय काय घडल हे सगळं लिहिलंय आणि त्याप्रमाणेच घडतंय. महाराज, कोरोना आलता 2 वर्ष, प्रियकरण प्रेमी, प्रेम करणाऱ्या जरी मुलगा आणि मुलगी असली तरी एकमेकाची पप्पी घेत नव्हते. आता कसं करत होते माहिती आहे का महाराज? हातात हात देऊन गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि तेव्हा इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत कसं करेल? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, पायाला पाय हाणायचे. अरे ही आमची हिंदू संस्कृती, ही या देशातली सांप्रदायिक संस्कृती आम्हाला पहिलंच कळलंय. आम्ही काय करतो? हातात हात देतच नाही. सोयऱ्याला सोयरा भेटला की राम 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 राम, हा राम राम म्हणजे हातात हात देतो का? देत होतो का? नाही, राम राम म्हणायचं. अरे हे त्यांनाच कळलंय. आता मला म्हणायचे भाऊ लयच निर्मळ आहे बाबा, दिवसातून किती वेळा आंघोळ करतोय, किती पाणी घेतोय आणि हात किती बऱ्या धुतोय. आणि कोरोना आला की सगळं सांगू लागले डॉक्टर, 2 वेळा आंघोळ करा, इतक्या वेळा हात धुवा, तितक्या वेळा हात धुवा, असं करा तसं करा. अरे हे मला अगोदरच कळलंय ना. मग म्हणले भाऊच खरंय, भाऊच खरंय, यांना अगोदर कळलंय. मी आपला अधिक वेळ घेत नाही, महाराजांचं जागरण होईल. पण महाराजांची माझी भेट, महाराज पहिली भेट कुठं झाली? वारीत. ते वर्ष होतं महाराज 1996 किंवा 97. तेव्हा मुंडे साहेब उपमुख्यमंत्री, मी एसटी धर पोरग की चिकट, लय चिटकुले महाराज. आता तुम्ही बस उभी करा, त्याच्यात कंडक्टर नाही तर ड्रायव्हर मी लावलेलाच निघल. आणि खरं सांगतो त्या पुण्यावरच मला बळ मिळालं आणि त्याच्यावरच मी पुढे चाललोय आतापर्यंत. आणि याचं सगळं गुपित कारण तुम्हाला आता सांगणार आहे. माझी पण आई इथं आली आहे. माझी आई दिंडीत जायची तेव्हा माझ्या घरच्यांच्या सगळ्यांचा तिला विरोध असायचा. पण माझ्या आईने, आता थकली आहे म्हणून बंद आहे, माझ्या आईने 40 वाऱ्या केल्यात, 40. आणि तिच्याच आदर्शावर मी दिंडीत आलो. आणि तिथं दिंडीत आल्यावर काय दिंडी असते, काय असतं हे मला कळलं. आणि मला एक अट्रॅक्शन निर्माण झालं तुमच्याबद्दल की बाबा, हे मी विचारायचो, हे महाराज कोण आहेत, ते महाराज कोण आहेत? हे म्हणले रामायणाचार्य आहेत ते रामराव महाराज ढोक. म्हणलं मला भेट घ्यायची त्यांची.
मी गेलो, भेट घ्यायला. त्यांना बी माझ्या मागं बंदूक बघून जरा हे वाटलं, कुतूहल वाटलं. आणि महाराज तुम्हाला आठवतं की एका शेतातच बसलो होतो आपण, एका शेतात बसलो. तेव्हापासून महाराजांचे माझे 25 वर्ष झालं संबंध आहेत. काल मला काय म्हणले, तुमचा कुणाचाही नाही फोन येऊ, मी येणार नाही तर वर्षभर तुमच्यासाठी तारीखच खाली ठेवणार. माझ्या लिंबुट्यात माझ्या वडिलाचं त्यांनी सांगितलं तसं कार्यक्रम होता. मी काशीला, महाराज मानपान बघत नाहीत, ते लिंबुट्यात त्यांनी कीर्तन सुरू केलं. एवढा आदर आहे त्या महाराजांबद्दल आम्हाला. आणि आता शेवटचं सांगतो, ही माझा एक स्वभाव आहे. कुठलाही निर्णय करत असताना सहकार्यांना, जवळच्यांना मी बोलवतो. आणि कुणाला आणायचं रे, कोणते महाराज आणायचे, कोणते महाराज आणायचे, एकही म्हणलं नाही इंदोरीकरला आणा. काही टीका नाही करत मी कुणाची. सगळेजण इथं बसलेले आणि पुढचे जे बसविल ते 100 लोक फक्त ढोक महाराजच आणायचे, फक्त ढोक महाराजांना आणा. आणि कसं आहे, मला बी तुम्हालाच आणायचं होतं, पण आम्ही लोक काय करतो माहिती आहे का, जे करायचं तेच करतो, पण सगळ्याला विचारतो. ते विचारावं लागतं. आणि तुम्ही म्हणलात तसं त्या राजकारणामध्ये खरं बोलणाऱ्यांचं काही नसतं, गाव पॅक म्हणणाऱ्यांचंच खरं असतं. हे महाराज तर आमचं भलतंच बोलते बाबा, हे आंधळे महाराज. हो, ते आंधळे तरी त्यांना डोळे आहेत. बघा ना, आमच्याकडे आंधळे बी आहेत, डोळे बी आहेत, सगळेच आहेत, डोळेफोडे बी आहेत. आणखीन काय काय आडनाव आहेत वंजाऱ्यांमध्ये, ते घर जाळे शाळेला कुणाचं घर जाळतो आता असे. तर मी परत हरिभक्त परायण गुरुवर्य रामराव ढोक महाराज यांचं मी आभार मानतो मंडळाच्या वतीनं, की त्यांनी आम्हाला वेळ दिला. आम्हाला खात्री आहे की मी एक फोन केला किंवा गिरी महाराज असतील इथं बसलेले तुम्ही सगळे माझ्या वतीनं जरी फोन केला तरी महाराज तारीख दुसरीकडची कॅन्सल करून आम्हाला कार्यक्रम देतात, याचा आम्हाला आनंद आहे. आणि मी एक सांगतो की अशीच एक कथा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा माझ्या मूळ गावी लिंबोट्याला करायची माझी इच्छा आहे, लिंबोट्याला करायची इच्छा आहे. मग तिथं 25 गावचे लोक येतील, 25 गावचे लोक येतील. असं आता मी दूध डेअरी काढली, तिथं साखरही आमच्याकडं आहे. मुंडे साहेब चेअरमन होते, मी वाईस चेअरमन, आता ताई चेअरमन आहे, मी तिथं ज्येष्ठ संचालक आहे. साखरही आहे, दूध बी आहे. आता पोरांना दारू पिऊ द्यायची नाही, दूध पाजायचं आणि पहिलवानं करायचे, तालीम करायची आहे. जिथं जाईल तिथं फुलचल कराडता बंदा वस्ताद, कुस्ती जिंकलं की बक्षीस आमचं. लय नाद आहे मला माणसं सांभाळायचा, फलता नाद. आता माझ्या आश्रमशाळा आहे, तिथं पोरं सांभाळतो. काहीच नाही मला. आत्ता बी कोणी बी दत्तक पोरग द्या, परळीतल्याने द्या, तालुक्यातल्याने द्या, पहिलीतलं पोरग माझ्याकडे आणून सोडा, मी त्याला 12वी पर्यंत फुकट शिक्षण देतो. त्याचं जेवण माझं, त्याचं खाणं माझं, त्याचं राहणं माझं, सगळं माझं. चला आणून द्या. आणि ज्याला काहीच नाही त्यांनी पण माझ्याकडे या, ज्याला पैसे बी नाहीत त्यांनी माझ्याकडे येऊन मागा, नाही तर येताल बरं का उद्याच. एकच गोष्ट सांगतो महाराज, ST महामंडळाच्या वेळेला काही लोक यायचे, माझ्याकडे पैसे नाहीत, खालचा कोणी मागायला आहे, म्हणलं चल नावा, डायरेक्ट लावलं. आणि मग काय केलं लोकांनी महाराज, एकदा देऊ लागलं म्हणून कळलं की काय करते, यायचं काही जण येते, रडायला लागलं. अरे झालं काय बाळ तुला, माझी आई वारली. मग अंत्यविधीला पैसे नाहीत, हे घेऊन जाय 5,000. आणि दुसऱ्या दिवशी त्याच गावच्या लोकांनी येऊन सांगितलं ह्याची माझी जिवंत आहे ना. कशामुळं रे मारता, कशामुळं मारता, माईला का मारता, बापाला का मारता, कशामुळं भीक मागता, स्वाभिमानाने जगा. आणि म्हणून तुम्ही स्वाभिमानी आहात महाराज. इथं काय तुम्हाला संख्या कमी वाटत असेल, पण तुमचं कीर्तन आता कोण ऐकायलंय माहिती आहे का, साऱ्या जगातले लोक ऐकायलेत. यूट्यूब, आणखीन काय हो मला कळत नाही, ते ऑनलाईन सगळं केलंय, सगळं लाईव्ह केलेलं आहे, ते ऐकतात. परत मी महाराजांचा आभारी. गायक मी सांगितलं होतं गिरी महाराजांना, गिरी महाराज टॉप लेवलचे गायक आणायचे, टॉप लेवलचे वादक आणायचे, टॉप लेवलचे कीर्तनकार आणायचे. सांगितलं
आणि मग गिरी महाराज असतील, माऊली फड असतील, आमचे आंधळे असतील, आमचे डोळे असतील, आमचे गुट्टे महाराज, भरत गुट्टे महाराज असतील, पाटलोबा महाराज असतील, या सगळ्यांनी सहकार्य करून हा कार्यक्रम केला आहे. परत एकदा महाराजांचं आणि सर्व गुणी माणसांचं आभार व्यक्त करतो आणि तुमचंही सगळ्यांचं मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान बाबा, जय भीम. धन्यवाद भाऊ. प्रभू रामचंद्राचं स्वरूप म्हणजे साक्षात आदरणीय वंदनीय श्री हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक कसे आहेत हे आपण संत साहित्याचे विविध दाखले देऊन, विशदित करून, संत साहित्याचा परामर्श देऊन परमपूज्य आदरणीय महाराज व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय महाराज मंडळी, सर्व अतिथीगणांचं ऋण व्यक्त केलं. भाऊंचं आपण एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. आदरणीय भाऊंना विनंती, आपण आदरणीय वंदनीय श्री हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक आपण बाबांचं संत पूजन करावं. श्री हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज पाटील, आपणास विनंती, आपण समोर यावं. काशीनाथ महाराज पाटील. श्री हरिभक्तपरायण संतोष महाराज. श्री हरिभक्तपरायण पंडित महाराज गिरी, आपणास विनंती, आपण समोर या. श्री हरिभक्तपरायण भरतजी महाराज सोडगीर. श्री हरिभक्तपरायण कैलास महाराज मुरकुटे, कैलास महाराज मुरकुटे. श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज मुंडे. श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज मुंडे.
श्री हरिभक्तपरायण ॲडव्होकेट दत्तात्रेयजी महाराज आंधळे आपणास विनंती आपण समोर यावं. श्री हरिभक्तपरायण भरतजी महाराज बुट्टे. आदरणीय माऊली दादा फड आपणास विनंती आपण सत्कारासाठी पुढे यावं. आदरणीय पाटलोबाजी महाराज. ज्यांनी हे सुंदर संयोजन नियोजन कीर्तनाबद्दल गिरी महाराज यांचा सत्कार सरसेनापती फुलचंद्ररावजी कराड साहेब करणार आहेत आणि तो त्यांनी स्वीकारावा आणि स्वीकारलेला ही विनंती आहे. त्याचबरोबर भागवताचार्य धरणधर महाराज आघाव मरळवाडीकर यांचे सत्कार या ठिकाणी भाऊ करणार आहेत. चला महाराज या पुढे. हा 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 देवा या इकडे पुढे.